नमस्कार मंडळी. बैलगाडी क्षेत्रासाठी एक दुःखाची बातमी आज सकाळी आली. जे नाना वाघमोडे आहेत माळशिरसचे, त्यांचं जपान या बैलाचं दुःखद निधन झालं. आपण तो बैल ज्यावेळेस इंजर झाला होता अपघात होऊन, त्यावेळेस त्याची मुलाखत घेतलेली होती, तुम्ही चॅनलवर पाहू शकता. त्याचा अपघात होऊन पायाला इजा झाली होती आणि आपण प्रार्थना केली होती की लवकरात लवकर जपान रिकव्हरी होऊन अद्याप दिसावं, पळा यावं. पण नियतीच्या मनात वेगळंच काही असतं. जपान बैलाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुलाखत घेतलेली जपानची, त्यावेळेस नानांनी सांगितलेलं, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. जपानची सुरुवात माळशिरसच्या मैदानापासून झाली, म्हणजे पहिला गुलाल त्यानं तिथं घेतला. आणि मित्रांनो, जपाननं माळशिरसचाच गुलाल घेऊन, शेवटचा गुलाल घेऊन या जगाचा निरोप घेतला. मित्रांनो, हे खूप म्हणजे असं म्हणू आपण दुःखदायी आहे. पण हा एक योगायोग आहे. माळशिरसपासून सुरुवात झाली आणि माळशिरस जे शेवटचं मैदान ठरलं, म्हणजे गुलाल घेऊनच हा बैल आपल्यातून निघून गेला. तर नक्की बैलाला काय झालं या संदर्भात मी नाना वाघमोडे यांच्याशी चर्चा केली, फोनवरून चर्चा केली. तर नक्की कशामुळं झालं हे सगळं, हे आपण थोडं कॉलद्वारे ऐकूया. बरं का संदीप भाऊ, 3 ठिकाणी पाय मोडलेला. खाली तो तुकडा होता का, तो 2 ठिकाणी, आणि वरती गुडघ्याच्या खाली जॉईंटला क्रॅक होता, ते पुन्हा लूजच झाला. आणि मग पहिलं प्लास्टर काढून घेतलं, पाय ओके निघला, 70% लागला. आणि परत नंतर कामट्या लावून वरनं प्लास्टर केलं दुसरं. त्यावेळेस डॉक्टर पण सगळ्यांना समाधान वाटलं, 100% बैल आता होतोय क्लिअर. बैल पण रिस्पॉन्स देत होता, 1 महिना चांगला दिला. आणि ह्या 10 दिवसात, म्हणजे खालच्या 4 दिवसात रात्री 11ला अटॅक आला त्याला. कधी रात्री? काल रविवारी अटॅक आला. हा नॉर्मलचा डॉक्टर म्हणण्यात आले, नॉर्मलचा अटॅक आलाय त्याला. त्यात तो पडला आणि पहिला लागलेला पाय थोडा लूजच झाला आणि त्या पायावर पण बॅलन्स धरला. म्हणजे पूर्ण असं कसं ते पॅरलाइज झाल्यासारखं होतं, तसं मागची बाजू झाली त्याची. आज सकाळी आला का 11 वाजता? कॉन्फरन्स लागला. 1 लिटर 2 दिवसाची 10 अंडी होती आणि खुराक कंटिन्यू, मुरमुर, पेन्शन देण्याचे सगळं दिलं त्याला, कमी पडू दिलं नाही, चारा ग्रास, आणि ट्रीटमेंट कंटिन्यू दिवसाआड होती. बरं. हा सगळं तेवढंच आवश्यक. ते ओपन घालून राहायचं. एक मालक म्हणून तुम्हाला जेवढं करता येईल म्हणून सगळं केलं तेवढं. हा खूप सगळ्या घरांचा, सगळ्या मित्रांचा, सगळ्यांचा जीव होता त्याच्यावर. सगळे अपघात होते. मी चमकिरी, पुन्हा हजापूर, कुठलं औषध ठेवलं नाही आयुर्वेदिक, कर्नाटकातून फालतू घालून आलो सगळं. काय करणार होता, शिवाने शेवटी स्वतःच नेला. 2 वेळा अटॅक आला म्हणायचं त्याला. त्या पहिल्यांदा आला आणि त्याच्यानंतर का आपण आज सकाळी म्हणून बघा की काय बोल, सकाळी अटॅक आला का? हा सकाळी, त्यात प्राणज्योतच मावळली सकाळी त्याची. अनेक हिंदकेसरी बैलांचा गुरु जपान. अनेक वासरांना शिकवले जपानने. जपानचं असं शांत राहणं बैलगाडी क्षेत्राला निश्चित वेदनादायी आहे. जपानचा दफनविधी सुरू आहे. शरीर दफन केलं तरी आठवणी दफन करता येत नाहीत. त्या नेहमी बैलगाड्या शौकीनांच्या आठवणीत राहणार आणि मनात राहणार. आणि हा शेवटचा गुलाल. आपलं धन्याचं नाव रोशन करण्यासाठी जपान पळत होता. त्याच्या अंगावर शेवटचा गुलाल. मित्रांनो, अनंताचा प्रवास सुरू झाला आहे. जपाननं अनेक
बैलगाडी शौकीनांची मनं जिंकून त्यांच्या मनात एक वेगळं स्थान तयार केलं होतं आणि ते तसंच राहणार. जपान सदैव आठवणीत राहणार. जपानला भावपूर्ण श्रद्धांजली. नेहमी आठवणीत राहशील तू जपान.